वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग आता आपण आज उपमा बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी. मी तर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एवढं मटेरियल बारीक कापून घ्यायचं आणि रवा मस्त लालसर असं भाजून घ्यायचं, म्हणजे कसं आपला उपमा खमंग असं लागतो. इथं मी तेल टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरी मोहरी टाकून घेऊया. हे मी टाकून घेतलं, बघू शकता तुम्ही. आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. थोडंसं कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकून घेऊया. कढीपत्ता टाकून घेतला आपण. आता थोडीशी हिरवी मिरची टाकून घ्या, 2 चिरलेल्या, बघू शकता तुम्ही. आता आपण थोडंसं हलवून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाण्याने उपमा छान लागतो, बघू शकता तुम्ही. आता मी हे हलवून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेऊया, ते पण हलवून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया, ते पण हलवून घ्या थोडंसं. आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया, बघू शकता तुम्ही. आता हे 2 वाट्या आपण पाणी टाकून घेऊया, हलवून घेऊया. आता आपण ह्याला एक उकळी आली ना, मग त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया. सांबार पण टाकून घेऊया, सांबारने उपमा छान दिसतो. आता थोडंसं मॅगी मसाला टाकून घ्या. मॅगी मसाल्याने चव खूपच छान येते. आता आपण त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. हे मी रवा टाकून घेत आहे. आणि कमी गॅस ठेवायचा रवा टाकताना, कारण नाहीतर मग गाठी गाठी होते उपमा. आता आपण हलवून घेऊया आणि थोडंसं आपण झाकून ठेवूया. आणि आपण जर झाकून ठेवलं तर मोकळा मोकळा होतो उपमा. 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं. हे मी काढून घेतलं. आता बघू शकता किती छान झालेला आहे आपला उपमा. चला ताट वाढून घेऊया आपण. आता हे मी ताट वाढून घेतलं, बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपला उपमा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.